Hello friends, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिनॉइड्स असतील त्या ॲक्टिनॉइड बद्दलचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनॉइड्स, ॲप्लिकेशन्स ऑफ ॲक्टिनॉइड अँड सिमिलॅरिटीज बिटवीन ॲक्टिनॉइड and lanthanoid as well as differences between lanthanoids and actinoids are studied, as well as some comparison between pre-transition lanthanoids and transition metal are also studied, and the last point is a post-actinoid element was also studied in the last video. Now today we start the next chapter of the part second was the coordination compound. आपण काय करतोय, सेकंड पार्टचा चॅप्टर नंबर 9 आहे तो आपण स्टार्ट करतोय. पहा तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण सुरू करतोय. पहा तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड स्टार्ट करण्याआधी आपल्याला कोऑर्डिनेशन म्हणजे काय, कोऑर्डिनेशन म्हणजे काय आपल्याला पाहिजे. तर कोऑर्डिनेशन म्हणजे काय, असा बॉन्ड आहे. आपण पहा बॉन्डचे टाइप पाहिले होते. पहा मेटॅलिक बॉन्ड असेल, आयोनिक बॉन्ड असेल, कोव्हॅलेंट बॉन्ड असेल, कोऑर्डिनेट बॉन्ड असेल. मग हा जो काही कोऑर्डिनेट बॉन्ड असेल तो काय होतो, इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केल्यानंतर तो बॉन्ड तयार होतो. पण इलेक्ट्रॉनची पेअर आहे ती फक्त एकच ऍटम शेअर करतो. दोघांमध्ये बॉन्ड तयार होत असेल तर त्या दोघांपैकी एकानं फक्त शेअर केलेले असेल त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेट बॉन्ड. मग अशा कोऑर्डिनेट बॉन्ड पासून जे कंपाऊंड तयार होतं त्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर याचे काही इंट्रोडक्शन असेल ते इंट्रोडक्शन आपण या ठिकाणी पाहूया. कोऑर्डिनेशन कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ सेंट्रल मेटल ऍटम. कशाचे कंपाऊंड आहे पहा, सेंट्रल मेटल ऍटम, सेंट्रल त्याचे मेटल ऍटम और आयन, मेटल ऍटम असेल किंवा आयन असेल, इज सराउंडेड बाय ऍटम्स और मॉलिक्युल्स. त्याला ऍटम्स किंवा मॉलिक्युलनं सराउंड केलेलं असेल त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल केमोथेरपी ड्रग सिस्प्लाटिन, केमोथेरपी ड्रग सिस्प्लाटिन. मग या सिस्प्लाटिनचं जे काही स्ट्रक्चर असेल ते पहा या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. पहा सिस्प्लाटिनचं स्ट्रक्चर या ठिकाणी पहा. प्लॅटिनम इज ॲट द सेंटर, इज सराउंडेड बाय 4 molecule, that is 2 from ammonia and 2 from chlorine. मग हे जे काही सेंट्रलचं स्ट्रक्चर असेल, सेंट्रल मेटल ऍटम और आयन इज सराउंडेड बाय ऍटम्स और मॉलिक्यूल. त्याला ऍटम किंवा मॉलिक्यूलने सराउंड केलं असेल तर त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग हे काय झालं, आपलं कोऑर्डिनेशन कंपाऊंड झालं या ठिकाणी. पहा सेकंड, द स्पेसेस सराउंडिंग द सेंट्रल मेटल आयन आर कॉल्ड एज लिगॅंड. ज्या स्पेसिसने काय केलं, त्याला सराउंड केलेलं आहे. पहा ज्या स्पेसने त्याला सराउंड केलं असेल त्याला काय म्हणतो आपण, लिगॅंड्स म्हणतो. मग पहा आता या एक्झाम्पल्स मध्ये हा जो काही सेंट्रल मेटम आहे याच्या भोवती हे जे काय आहे, क्लोरीन असेल, हा क्लोरीन, NH3 दिस आर द लिगॅंड. त्याला काय म्हणतो आपण, लिगॅंड्स म्हणतो. मग हे जे काही NH3 असेल, Cl असेल, Cl दिस आर द लिगॅंड. द स्पेसिस सराउंडिंग द सेंट्रल मेटल आयन आर कॉल्ड लिगॅंड. कन्सेप्ट लक्षात ठेवायची. डेफिनेशन कंपाऊंडची, नंतर लिगॅंड्स. The ligands are directly linked to central metal ion through coordinate bond. मग ही जी काय आहे लिगॅंड ती डायरेक्ट अटॅच आहे. आता हे कोणाला डायरेक्ट अटॅच आहे, तर सेंट्रल मेटल आयनला. आणि हे कसे अटॅच आहे, बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. मग हा जो काही बॉन्ड असेल तो कसा बॉन्ड आहे आपला, कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. डायरेक्टली अटॅच टू कोऑर्डिनेट बॉन्ड. अ कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्म, तो कधी तयार होतो, coordinate bond is formed when shared pair of electron is contributed by ligands. मग ही जी काय, हा जो काय बॉन्ड तयार झालाय, हा बॉन्ड तयार होताना ही जी काही इलेक्ट्रॉनची पेअर असेल त्याला म्हणतो आपण शेअर्ड पेअर. ही कोणी दिलेली आहे, फक्त इज ओनली बाय लिगॅंड. फक्त लिगॅंडच दिलेला असेल आणि हा बॉन्ड तयार होतो तर त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. पुढे जाऊया. The central metal atom or ion is usually electron deficient species. मग ही जी काही स्पेसिस असेल, हा प्लॅटिनम सेकंड आहे. आता हा प्लॅटिनम सेकंड कसा आहे आपला, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे.
accept electron pair while ligands are electron donor. मग हे जे काय पेअर असेल ही कोण ऍक्सेप्ट करतोय तर हा प्लॅटिनम ऍक्सेप्ट करतोय आणि कोण डोनेट करतोय लिगॅंड त्याला डोनेट करतोय. इन सिस प्लॅटिन 2 ammonia molecule and 2 chloride ligand utilize their lone pair of electron to form bond with platinum second. मग हे जे काही स्ट्रक्चर आहे कशाचं सिस प्लॅटिनचं याच्यामध्ये काय होतं 2 अमोनिया आणि 2 क्लोरीन काय करतात त्याची जी काही इलेक्ट्रॉनची पेअर असेल ती शेअर करतात आणि त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन बॉन्ड काय करतात ते फॉर्म करतात. आता हे पहा प्लॅटिनम सेकंड आहे. याच्याकडे काय आहे अमोनिया आहे अमोनिया क्लोरीन क्लोरीन. मग ही जी काय त्या ठिकाणी पेअर असेल या बॉन्डची पेअर ती कोणी शेअर केलेली आहे फक्त या लिगॅंडने शेअर केलेली असेल. म्हणजे लिगॅंड काय करतं या ठिकाणी तर लोन पेअर डोनरचं काम करतं. लिगॅंड आर लोन पेअर डोनर व्हाईल दिस सेंट्रल मेटल ॲटम आर लोन पेअर ऍक्सेप्टर. मग सेंट्रलचा जो मेटल असेल तो काय करतो लोन पेअर ऍक्सेप्ट करतो आणि लिगॅंड काय करतं लोन पेअर डोनरचं काम करतो. इन सिस प्लॅटिन हा हे पाहिलं आपण पहा युटिलाइज देअर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म बॉन्ड विथ प्लॅटिनम सेकंड. पुढे जातो द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट कंपाउंड इज लेविस ऍसिड बेस इंटरॅक्शन. मग हे जे काही कंपाउंड तयार होतं हे काय ऍक्च्युली लेविस ऍसिड बेस इंटरॅक्शन. मग आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पहा लेविस ऍसिड बेस मध्ये कसं पाहिलं त्या ऍसिड बेस मध्ये जो लोन पेअर डोनर करेल लोन पेअर डोनर करेल तो असतो आपला बेस आणि जो लोन पेअर ऍक्सेप्ट करेल तो असतो आपला ऍसिड असतो. मग पहा या ठिकाणी बिकॉज लिगॅंड्स बीइंग इलेक्ट्रॉन पेअर डोनर इलेक्ट्रॉन पेअर कोणी डोनेट केले लिगॅंडने डोनेट केली म्हणजे लिगॅंड काय आपला मग आता बेस आहे. while metal atom or ion being electron pair acceptor metal ion कसा आपला इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आहे तो कसा आहे ऍसिड आहे. याचाच अर्थ ते काय आहे लेविस ऍसिड बेस इंटरॅक्शन आहे. अशा प्रकारे याचं जे काही इंट्रोडक्शन असेल ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पहा इंट्रोडक्शन मध्ये आपण काय काय पाहिलं कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय लिगॅंड कशाला म्हणतो आणि ते कसं तयार होतं म्हणजे ते कसं तयार होतं बाय शेअरिंग अ इलेक्ट्रॉन पेअर ओनली बाय अ लिगॅंड. फक्त लिगॅंडने इलेक्ट्रॉन पेअर शेअरिंग केले तर जे कंपाऊंड तयार होईल त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणतो. चला पुढे जाऊया टाइप्स ऑफ लिगॅंड कडे. चला नेक्स्ट आहे आपलं पाहता टाइप्स ऑफ लिगॅंड. लिगॅंड काय म्हणतो आपण जी सेंट्रल मेटल ॲटमला डायरेक्टली अटॅच असते सेंट्रल मेटल ॲटमला डायरेक्टली अटॅच असते त्याला म्हणतो आपण लिगॅंड्स म्हणतो. या लिगॅंडचे टाइप्स आहेत पहा डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर ॲटम दे आर क्लासिफाइड ॲज. किती इलेक्ट्रॉन डोनरचे ॲटम्स असतील त्यानुसार त्याचे टाइप्स केलेले आहेत पहा. त्यातला पहिला टाइप आहे पहा मोनोडेंटेट. मोनोडेंटेट म्हणजे एक असणार मोनो म्हणजे सिंगल मोनोडेंटेट लिगॅंड. पहा काय म्हणजे द लिगॅंड मॉलिक्यूल और आयन which has only one donor atom only one एक डोनर एटम त्याच्याकडे आहे with a lone pair of electron एक डोनर एटम आहे त्याच्याकडे काय आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन और वन पॉइंट ऑफ अटॅचमेंट काय आहे एक पॉइंटचे अटॅचमेंट होते त्याच्याकडे त्याला म्हणतो आपण मोनोडेंटेट लिगॅंड. फॉर्मिंग ओनली वन कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात विथ द मेटल ॲटम और आयन इन द कॉम्प्लेक्स इज कॉल्ड मोनोडेंटेट और युनिडेंटेट म्हणजे सिंगल युनिडेंटेट लिगॅंड. मग कशाला म्हणायचं मोनोडेंटेट ज्याच्यामध्ये एक ॲटम आहे इलेक्ट्रॉन डोनरचा एक ठिकाणी तो अटॅच होतो किंवा एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो त्याला म्हणायचं मोनोडेंटेट और युनिडेंटेट लिगॅंड म्हणतो त्याला. पहा त्याचं एक्झाम्पल पहा NH3 आहे Cl आहे Cl मायनस OH मायनस and H2 these are the examples of monodentate ligand. हे काय आहेत
मोनोडेंटेट लिगँडचे एक्झाम्पल. जसे की आपण सिस प्लॅटिनम मध्ये पाहिलं, प्लॅटिनम त्याला अटॅच काय आहे, NH3 आहे. इकडे अटॅच काय आहे, NH3. हा NH3 किती फॉर्म करतो कोऑर्डिनेट बॉन्ड, तर एक बॉन्ड फॉर्म करतो. किती पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे त्याची, एक आहे. किती ऍटम्स आहे त्याच्याकडं, एकच ऍटम्स आहे डोनर. मग NH3 झाली आपली मोनोडेंटेट लिगँड. चला पुढे जाऊया. सेकंड आहे पाहता पॉलीडेंटेट लिगँड. A ligand molecule or ion which has two or more donor atom. पॉली आहे दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक. Two or more donor atoms with the lone pair of electron. दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक काय त्याच्याकडे लोन पेअर डोनरचे ऍटम्स आहेत विथ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. और टू और मोर पॉइंट ऑफ अटॅचमेंट. दोन किंवा अधिक पॉइंट काय त्याच्याकडे अटॅचमेंट आहे. फॉर्मिंग टू और मोर कोऑर्डिनेट बॉन्ड. किंवा दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक काय तयार करतात ते कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. विथ द सेंट्रल मेटल ॲटम और आयन इन द कॉम्प्लेक्स इज कॉल्ड पॉलीडेंटेट और मल्टीडेंटेट लिगँड. तेव्हाच म्हणतो आपण पॉलीडेंटेट किंवा मल्टीडेंटेट लिगँड. ज्याच्यामध्ये काय आहे दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक काय आहेत इलेक्ट्रॉन डोनरचे ऍटम्स असतील. त्याच्यानंतर तो दोन किंवा अधिक पॉइंटला अटॅच होतो किंवा दोन किंवा अधिक काय करतो तो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. त्याला म्हणतो आपण पॉलीडेंटेट किंवा मल्टीडेंटेट लिगँड्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथिलीन डायमंड आहे. हे इथिलीन डायमंड आहे. CH2 NH2 आणि इकडे सुद्धा NH2. मग हा N काय करतो इकडनं दोन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो आणि इकडनं एक इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. एक आणि एक टू और मोर. आणि किती बॉन्ड तयार करतो तो, या ठिकाणी एक बॉन्ड होईल आणि इथे एक बॉन्ड होईल. दोन तयार होतो. याला म्हणतो आपण बायडेंटेट लिगँड. याला म्हणतो बायडेंटेट किंवा ऑक्झॅलेट आयन्स आहे. मग ऑक्झॅलेट आयन्स मध्ये C2O4 इथे एक बॉन्ड तयार होईल आणि इथे एक बॉन्ड तयार होईल. अशा प्रकारे ही झाली बायडेंटेट लिगँड. किंवा पुढचं एक्झाम्पल आहे पहा आपलं EDT इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट आयन. हे काय करतात याच्यामध्ये असणारे बॉन्ड विथ 4 ऑक्सिजन. 4 ऑक्सिजन आहे त्याच्याकडे. ते 4 ऑक्सिजन 4 ठिकाणी अटॅच होतात अँड 2 नायट्रोजन आणि 2 नायट्रोजन सुद्धा काय होतात त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. म्हणजे 4 अधिक 2 किती झाले 6. मग याला म्हणतो आपण हेक्साडेंटेट लिगँड. 6 ठिकाणी अटॅचमेंट होते. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड त्या ठिकाणी तयार होतात. याला म्हणतो आपण हेक्साडेंटेट. म्हणजे काय आली ही पॉलीडेंटेट लिगँड. अशा प्रकारे हे दोन लिगँड बद्दल आपल्याला सांगता येईल. पहा मल्टीडेंटेट लिगँड्स किंवा पॉलीडेंटेट लिगँड्स या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पहा चला अजून एक टाइप आहे याचा, तो म्हणजे आपला ॲम्बिडेंटेट लिगँड. पुढे जाऊया. आता तिसरा टाइप आहे पहा आपला ॲम्बिडेंटेट लिगँड. जसं एम्फोटेरिक नेचर पाहिलं होतं पहा आपण वॉटरचं. वॉटर काय करतं ऍसिड दाखवतं आणि बेस दाखवतं. म्हणजे दोन आहेत त्याच्यामध्ये दोन कॅरेक्टर आहेत. तसं हे आहे ॲम्बिडेंटेट लिगँड. द लिगँड विच हॅव 2 डोनर ॲटम. 2 डोनर ॲटम म्हणजे कशी आली ही बायडेंटेट आली म्हणजे पॉलीडेंटेट आली. अँड यूज द इलेक्ट्रॉन पेअर ऑफ आयदर डोनर ॲटम दोघांपैकी एकच भाग टू फॉर्म अ कोऑर्डिनेट बॉन्ड विथ द मेटल आयन आर ॲम्बिडेंटेट लिगँड. 2 डोनर ॲटम आहे पण कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करायला दोघांपैकी एकच वापरतो. त्याला म्हणायचं ॲम्बिडेंटेट लिगँड. फॉर एक्झाम्पल द लिगँड NO2- लिगँड आहे लिंक टू मेटल आयन थ्रू नायट्रोजन और ऑक्सिजन. याच्याकडे 2 आहेत डोनर ॲटम 2 आहेत. नायट्रोजन पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे. पण ऍट अ टाइम ते काय करतं एका बरोबरच लिंक होतं. म्हणजेच पहा या ठिकाणी हा सेंट्रल मेटल आयन याच्याबरोबर कोण कंबाईन झाले आता नायट्रोजन. आयदर नायट्रोजन और ऑक्सिजन. किंवा हा मेटल आहे पहा या ठिकाणी याच्यासोबत कोण कंबाईन झालं ऑक्सिजन. म्हणजे दोघांपैकी काय होईल फक्त एक कंबाईन होईल. किंवा सिमिलरली SCN- हॅज अ 2 डोनर ॲटम. कोणते 2 आहेत एक तर नायट्रोजन आहे किंवा सल्फर आहे. पण
बॉन्डिंग फॉर्म होत असताना कोऑर्डिनेट बॉन्डिंग फॉर्म होत असताना दोघांपैकी एक वापरलं जातं. आयदर SCN और मेटल NC. अशा प्रकारे हे लिगॅंडचे आपले 3 टाइप्स आहे पहा. एक आहे पहिला आपला मोनोडेंटेट लिगॅंड, दुसरा आहे आपला पॉलिडेंटेट लिगॅंड आणि तिसरा आहे ॲम्बिडेंटेट लिगॅंड्स. पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.